पोरांना सांगितलं तुमचा म्हातारा आता 11 वाजलेत, संध्याकाळी 4-4:30 वाजेपर्यंत तुमचा म्हातारा मरणार आहे. पोरे वाट देखील आणतात कवय 4 वाजते कवय म्हातारा मरीन बा असं. नेमका 2-2:30 वाजणार ती म्हाताराला झटका यावा लाग्यात. 2-2:30 वाजले म्हातारा असा करे. दाखला पोऱ्या मोठ्याला सांगे म्हणे मोठा भाऊ पप्पा असं कराय ना, पप्पाली याद होऊ न भाऊ, पप्पानी इथलं कुठेतरी दपाडेल असं. पण पप्पाला बोलता येणे इथलंच करे. दाखला म्हणे मोठा भाऊ आता भीत मा दाबेलोय म्हणे, अख्खी भीत पाठ टाकी रुपया सापडणार नाही. पण म्हातारानं काही बंद होय नाही. मोठा म्हणे तुला सांग राह तू ना आता भीत मावे रे आई भीत पाड म्हणे. दोन्ही बितडा पाडली ना रुपया सापडणार नाही, पण म्हातारानं काही बंद होय नाही. दोन्ही पोरे म्हणे भाऊ इथलं सांग रा ना आपला पप्पा कितलं शे काय शे म्हणे. डॉक्टरले पुन्हा बोलावं. डॉक्टर साहेब अशी काहीतरी व्यवस्था आहे का की आमचा पप्पा अर्ध्या मिनिटासाठी का असे ना बोलला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं तुमचा बाप बोलेल, अर्ध्या मिनिटासाठी नाही 1 मिनिटासाठी बोलेल, पण इंजेक्शन द्यावं लागेल म्हणे. द्या ना इंजेक्शन मागडे म्हणे. किती म्हणे 60,000 रुपयाचं म्हणले जमतंय. अरे 60,000 कडे दखू नको मोठा भाऊ, इथला सांग रा ना पप्पा. जाऊ दे ना 60ले काय करत. 60,000 ने इंजेक्शन देणं घरना दोन्ही बितडा पाडली ना. आणि बापली इचार बोल का ना बाप इंजेक्शन द्यावानंतर म्हणे पप्पा आई इथलं कोठे टेल शे. कोठे नाही टेल रे भाऊ म्हणे, तून माय घर नाही होते म्हणे बाजून होईन जी मना पाहिजे पीठ गायन गायनी मागले जायला तिथली मागितली जात नाही.